कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे, पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव श्री दोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी श्री दत्त अवतार दिनानिमित्त आपण सर्व एकत्रित जमलो आहोत। रात्रीच्या सत्रामध्ये आपण श्री दत्त कथा बघत आहोत, तर सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्धरण बघत आहोत। श्री दत्तात्रय महाराज जीवाचा उद्धार कसा करतात, अवतार धारण करून ज्ञान कसे देतात। आपण रात्री बघितलं की अवधूताला अवधूत वेशामध्ये यदुराजाला ज्ञान दिले आणि म्हणून 24 गुरु केले। भाजीये गुरु मानावा, ज्याने आपल्याला भाजी चिरायला शिकवलं ना त्याला पण आपण गुरु मानलं पाहिजे। ज्यांनी आपले कान फुकले, मंत्र दिले ते तर आपले गुरु आहेतच म्हणा, पण असेही काही लोक आहेत ती कृतज्ञ आहेत, आपल्या गुरुला वापस बोलतील, विसरून जातील। अरे त्यांनीच तर तुला धर्माला लावलं, त्यांच्यामुळं तू धरल्या गेलेला आहेस, नाही तर कधी पडला असतास। शुक्राचार्यामुळे दैत्य दानव धरले होते की नाही, देवता घाबरत होते की नाही, पण जीव असा आहे ना, माझा गुरु कोण नाही, मीच सगळ्याचा गुरु आहे म्हणून असे काही पठ्ठे अजून रिकामीच फिरतात बिगर गुरुचे खेळे ना, आणि मग ते कुंकडं घुसतात, कोण्या हॉटेलमध्ये दिसतात, आणि जेव्हा कट लागला का मग देवाचं आठवण करतात। असेही काही लोक आहेत, कट लागायच्या आधी देवाला शरण घे, नाही तर शिल्लक काहीच राहणार नाही। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उद्धरणामध्ये सांगितले की उद्धार कसा करतात। ईश्वरी संपूर्ण शक्ती, जीवी अंशता शक्ती। काल आपण बघत होतो उद्धरण, इतर शक्ती तुल्य माया। माया जी आहे ती जेव्हा ओळखणे असते तेव्हा त्या ओळखण्यावरही तिचा ऐश्वर्यरूपी भाव असेल। इतर शक्ती तुल्य माया, राजा रंकासरी। देवताजवळ, परमेश्वराजवळ राजा आणि रंक सारखा असतो, कोणी श्रीमंत कोणी गरीब नसतो।
आयस्या माता पुराते स्वीकरोनी कर्मभूमी स्थितः मनुष्य देह युक्ता जीवा ज्ञान पर्यंत परमेश्वर आपुला संबंध देती. अशी ही माया आहे, ही तुल्य आहे परमेश्वराजवळ. पण मग ज्या वेळेस ती परमेश्वराजवळ विभागते, ओळखते, तर काही उरीच्या भावातून ओळखते की होण्याच्या भावातून ओळखते. ईश्वरी संपूर्ण शक्ती, जीवी अंशतः शक्ती. ज्या वेळेस ती परमेश्वराजवळ ओळखण्या होते ना, त्यावेळेस ती होण्याच्या भावातून विभागते. म्हणजे अव्यक्त स्वरूपी जितकं पंचप्रकार आहेत, जितकं सामर्थ्य आहे ना, तितकं घेऊन देवाजवळ येते. ईश्वरी संपूर्ण शक्ती. ईश्वराजवळ राहत असताना ती किंवा इतर देवता कशा असतात, किती शक्ती घेऊन येतात? ईश्वरी संपूर्ण शक्ती. सर्व पंचप्रकार घरी काहीच ठेवत नाही, सगळे देवाजवळ आणतात. कधी काय काम लागल. नाही तर आम्ही कुठं जायला लागलो ना, तर आमचे लोक आम्हाला विचारत असतात, पात्र घ्यायचं का, पाण्याची बॉटल घेऊ का, पटकर घेऊ का, चप्पल घालू का नको, ते नाही विचारत. का बरं? त्याला खडे टोचतात ना, ते नाही विचारणार. पण काही आळशी, ज्यांना पात्र सोबत नाही ठेवा वाटत, पाण्याची बॉटलचं वजन होऊन जातं, ह्या आळशी ते विचारतात. अरे पात्र झोळी मरतानी पण सोबत गेली पाहिजे. आमचे लोक जर दिशेला गेले ना, दिशेला म्हणजे बाहेर बसतात जाऊन सकाळी सकाळी, तर ती गवसणी आणि बाटली सोबतच असते. न जाणो तिकडे गेल्यावर कोणी भेटलं काही दिलं तर घ्यायचं कशात? पत्रवळीत खायचं काय साधू ना? खरं आहे ना? पण ही आळशी आहेत सगळे, खाली पण जेवती. देवाने दिलंय ना, गुरुनं दिलंय ना आपल्याला, तर तसं नाही विचारते. अशा आळशी लोक आहेत काय? या आळशांना देव होईल का? कारण देव कसा आहे? जो करम त्याचा आहे, अकरावधीचं अनुष्ठान करम त्याचा आहे. मग ह्या ओळखण्या तिथं कशा असतात? तत्पर असतात, सगळं सामर्थ्य घेऊन असतात. आपली गवसणी सोबतच असते सगळी. नसेल तर कधी आमच्या लोकांच्या बघा गवसण्या बगलात असतात का नाही? काल आलता ना एक साधू आमच्या इथला, घेतलं का त्यांनी पत्रवाळीत? गवसणी सोबतच आहे, जे लागन ते तिच्यात आहे. नाही चालले हात हलवीत. कळायला पाहिजे आपल्याला की आपली इज्जत आपल्या हातात असते. लोकांनी नाही केली तरी आपण आपली काढायची, आपली टिकवायची. सरक बाजूला, तो येऊन काही घेणं नाही आम्हाला, आहे ना? असं करता काय? आळशी. गेला साधारण पत्रवळी आला, ती उडून जात तीनदा. तसं ह्या ओळखण्या कशा विभागतात, काय घेऊन येतात? सर्व ईश्वरी संपूर्ण शक्ती. न जाणो परमेश्वर आम्हाला कधी कोणतं काम सांगून देतील. आणि जर आपलं घरी राहिलं तर देवाला म्हणायचं का घरून आणते, घरीच राहिलो. वा रे वा, राजाच्या शिवक घरी राहिलं घेऊन येते. तो राजाने बसायचं ताट खळत. खरं आहे ना? असा प्रकार. मग तशी ती सर्व संपूर्ण शक्तीनिशी विभागते. मग ब्रह्मांडस्थ पिंडस्थ कशा विभागतात? ईश्वरी अंशतः शक्ती.
म्हणजे जेव्हा पिंडस्थ होतात देवता तेव्हा कशा होतात? अंश. प्रत्येक देहामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 10 पिंडस्थ आहेत. मग त्या सगळं सामर्थ्य घेऊन आले का? नाही. बाजारामध्ये जितके पैसे लागतात ना तितकेच घेऊन जातो की नाही आपण? हे घे 500 रुपये, 500चं घेऊन ये. आणि तुमच्याकडे 5 लाख असले तर घेऊन जाता काय सोबत? तर बरं माहिती आपलं 400-500च आवडतं सगळं. पण देवाकडे जायचं असेल तर तेवढेही सोबत घेऊन येतात देवता. खरंय ना? तसं तुम्ही इथला बाजार करायचा असेल तर मापीतच घेऊन जाता. आणि तुमच्या लग्नाचा करायचा असेल तर जे लागन ते घ्या. बघ खाते नंबर आपला घेऊन जाय. कमी पडलं नाही पाहिजे काही. असा प्रकार ईश्वरीय अंशता शक्ती. ऐस्या माता माया पुराते स्वीकरोनी कर्मभूमी स्थिता मनुष्य देह युक्ता जीवा ज्ञान पर्यंत परमेश्वरू आपुला संबंध देती. असा परमेश्वर अवतार धारण करून काय करतो? कोणत्या जीवाला ज्ञान देतो? कोणालाही देतो काय? ऐशिया माया पुराते शिकरोनी. कर्मभूमी स्थिता. ऐशिया म्हणजे अशा प्रकारे सांगितलेला परमेश्वर कसा अवतार धारण करतो अशा प्रकारे माया पूर स्वीकारून, मायाचं पूर स्वीकारून पुरते पुरते तिथं सगळं आहे. स्वीकरुणी कर्मभूमी स्थिता. तुम्ही कर्मभूमीत आहात, स्थित आहात. म्हणजे इथं राहता, कर्मभूमीत जन्मले तुम्ही. हिमा सेतू मध्ये 5 शेते कर्मभूमी. स्थिता म्हणजे इथल्याच जीवांना. याचा पालट अर्थ झाला की याच्या बाहेरच्या जीवांना नाही. याच्या बाहेरच्या जीवांना परमेश्वर ज्ञान देत नाही, त्यांचा उद्धार करत नाही. इथं भरपूर जीव आहेत. किडे मकुडे त्रियंच वाघ सिंह शेळी मेंढी मैसा हले यांना ज्ञान देतो काय? मनुष्य देह युक्ता. कोणाला ज्ञान होतं काय? मनुष्य देह युक्ता. मनुष्याला ज्ञान होतं. तुम्हालाच कळतं, तुम्हाला डोकं आहे. बाकी जीवांना फक्त खाण्यापुरतं घरापुरतं खुट्यापुरतं डोकं आहे. तुमची गाय जर सोडली ना तर शेतात चरायला जाते, तितकं डोकं तिला आहे. आणि संध्याकाळी ती घरी येते, जिथं खुटा आहे ते जाऊन उभा राहते. आहे ना असं? गाई असतील ना, होत्या ना तुमच्याकडे मागे, आता सध्या नसतील जरा. नाही तर पूर्वी गाई गुराखी चारायचा, 2 रुपयाला एक ढोर. आणि मग सोडायची की ते खांडात जाऊन मिक्स व्हायची. त्याला माहिती आपला गुराखी मागे येतोच. आणि तो शेतातून यायचा आणि गावात ढोरं घालून द्यायचा. तर ढोरं कोणाच्याही घरी जात होते काय? ज्याचा खोटा जिथं आहे तिथंच जात होते. खरंय ना? जे खरं आहे ते खरंच आहे. म्हणून यांना तेवढंच ज्ञान आहे फक्त. या जीव जे खाली जीव आहेत ना, मनुष्य देहा खाली, यांना तितकंच ज्ञान आहे. काय? खाणं पिणं बसणं उठणं खुटा, बस. त्यांना ज्ञान दिलं तर ते परमेश्वराच्या ज्ञानाला पात्र होतील का? नाही. ज्ञानाला पात्र कोण होतो? मनुष्य देह युक्त. तुम्हीच आहात मनुष्य की तुम्हाला ज्ञान होऊ शकतं, तुम्हाला प्रेम होऊ शकतं, तुम्ही परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता. मग याच्यातही सगळ्याच मनुष्याला ज्ञान होईल म्हणाले. मनुष्य देह युक्ता. युक्त पाहिजे, तो लांगडा नाही पाहिजे, खोळा नाही पाहिजे, येडा नाही पाहिजे, अंतकरण चातुष्ट त्याचा फंश नाही पाहिजे.
यांना देव होत नाही, यांना ज्ञान होत नाही. काय म्हणून युक्त पाहिजे तुम्ही. तुम्ही युक्त आहे की नाही तुम्हाला कळतं. कर्मभूमीत आहे की नाही हे पण कळतं. लंगडे खुळे आंधळे येडे तर नाही तुम्ही. बरं झालं तुम्ही येडे नाही तर असून सुद्धा काही फायदा नसता झाला. कारण कळतंय तुम्हाला, फक्त वळत नाही. वळवायचं का नाही तुम्ही ठरवा. ज्याला वळवायचंच कळत नाही तो अयुक्त आहे. तो जन्माला येणार आहे, मरणार आहे. तसे तुम्ही नाहीये, तुम्ही युक्त आहे. तुमचं बी जर तुम्ही शेतात लावलं तर टर्कन दिवशी कोंब निघणार आणि उगणार. तसं ते लावलं तरी उगणार नाही. काय ते बी उगतच नाही, अयुक्त. त्याला ज्ञान देतो म्हणलं तरी होत नाही. तसे तुम्ही नाही, तुम्हाला ज्ञान घेतो म्हणलं तर होतंय, देतो म्हणलं तर दिल्या जाते. असं परमेश्वर कोणाला ज्ञान देतात. कर्मभूमी स्थिता मनुष्य देह युक्ता, मनुष्याला ज्ञान देतात. त्याच्यामध्ये स्त्रिया पण आल्या, पुरुष पण आले, कारण तुम्ही मनुष्य आहात. मग कोणाला ज्ञान देतात, कवपर्यंत देतात. मनुष्य देह युक्ता जीवा ज्ञान पर्यंत आपुला संबंध देते. मनुष्य देह युक्ता जीवा, जीवाला म्हटलं बरं, स्त्रियांच्याला नाही, कोणालाही नाही, जीवाला ज्ञान देतात. मग कवपर्यंत, त्याला जोपर्यंत या सृष्टीमध्ये ज्ञान होत नाही तोपर्यंत परमेश्वर त्याला शोधतात. परमेश्वर अर्थात ते वाडो वाडी घेऊशिती. त्याला वाड्यामध्ये जाऊन, त्या वाड्यात 4-5 घरं आहेत ना, त्याच्यात एकच अधिकारी आहे, त्याला बाहेर काढतात. त्याच्या घरी भिक्षाला जातात आणि तो भिक्षा वाढतो. आणि मग त्याला ती भिक्षा वाढल्यानंतर त्याचा तो अधिकार बांधतो, अनाधिकार नासतो. अहेतुक भूत भजन ज्ञाना प्रतिसाधन, आणि त्याला ज्ञानाचा अधिकार बांधला जातो, त्याला ज्ञान देतात. फुकट ज्ञान सुद्धा नाही. 3 सृष्ट्या फुकट ज्ञान दिलं, तुम्हाला किंमत वाटली नाही. 3 सृष्ट्या फुकट दिलं, तसे फुकट आलं ना कोणी तर काहीच किंमत वाटत नाही. ते बाबा काय म्हणजे असंच आहे, फुकटच येतो. जरासा विकतचा बाबा असला ना 50,000चा, 50,000 दिले म्हणे, चल सप्त्या ऐक जरा त्या बाबाच, 50,000 दिले दोघच नाही. कारण भागवतात 50-75 1 लाख द्यावा लागतात, कारण त्यांचा संच त्यांच्या सोबत असतो. आमच्यासारख्याच काय म्हणे, हे बाबा असाच हलका, ह्याला काही पैसे लागत नाही, उठलं की येत म्हणे, त्याची किंमत नसते. खरंय ना. विकत जर टमाटे आणले ना तुम्ही आणि ते खराब बी असले तरी ते म्हणतात चांगले चांगले निसून घे, 50 रुपये पावशेर आणले, लय महाग झाले टमाटे. सडके निघले तरी ते अर्ध काढी, ती भाजीला वापरी, ती अर्ध फेकून देते. फुकटचं विकत नाही, विकतचं विकत, असा प्रकार. मग अशा प्रकारे परमेश्वर काय करतात, जीवा ज्ञान पर्यंत, त्या देहाला ज्ञान होईपर्यंत परमेश्वर आपला संबंध देते. जोपर्यंत त्याला या सृष्टीमध्ये एकदा ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या संपर्कात राहतात आणि त्याला एकदा ज्ञान देतात. ज्ञान दिलं आणि जर तो नाही अनुसरला तर तो प्रमादिया झाला, त्याचं संपलं, त्याची सृष्टी शून्य झाली.
पुन्हा त्याच्याकडे डुंकूनही बघत नाहीत. काही करा आता, गटांगळ्या खाय, त्याचा उद्धारच होत नाही. त्यांनी गमावलं. परीक्षेला त्या ठिकाणी पेपर आले आणि पेपर दिला नाही, नापास झालं. मग काढशी ना आता तिकडं शेतात, हान गुरं ढोरं शेळ्या मेंढ्या चार आहे ना. तसंच आपलं शिक बाबा शिक, नाहीतर घरोघर. कविता होती आम्हाला एक शाळामध्ये, शिकवायचे आम्हाला, शिक्षण कर नाही तर बिगारी कामावर जावं लागन, गाईचं शेण काढायला राहावं लागन. तरी आम्ही शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भाग्याने मारलं. शाळा सुटायच्या आधी शाळा सुटली म्हणे चलो. मास्तर म्हणतो सगळ्यात आधी जाते, सगळ्यात शेवटी बसवायचं म्हणजे. त्याच्यामध्ये माहिती आहे त्याची ती पाटी असते पथराची, त्याला तिने काठ काढून टाकलेला असतो, दातात टोकरू टोकरू. आणि दार असती, त्याच्यामध्ये बाजारची थैली त्याच्याकडे असते. त्याच्या नादीच लागत नाही, कोण लय ठुली तरी म्हणे बहुते. आणि जर बोटा गिटावं लागेल म्हणे ती पाठी सारा कंदीचे रक्त निघाल. खरे ना, शाळा सुटूस तर दम नाही, इतके पळाता. त्याच्यात कोणी मारलं की आईचं भांडण, आई त्या भग्याने मारलं मला. लगेच आई त्याच्या धरून, काय रे भग्या, तुला काय बापाचं खाल्लं का रे? आई मला भग्याने मारलं, त्याच्या काय बापाचं खाल्लं. आठवते काही कविता तुम्हाला? आजकालचे पोरं तर भांडणच करत नाही, मजाच घेत नाही. ती शाळा सुटली तरी तिथंच बसले. खरं की नाही? ती मजाच वेगळी होती मित्रांनो. त्यांना वाटतं आम्ही लई सुधारलो, पण आनंद नाही यांना. ते बुद्धू झाले तिच्यात. कोणी बोलायला लागलं तर ते काय करतात, अरे त्याचं लक्ष तिच्यातच. तुमचा आनंदच वेगळा होता मित्रांनो. खरंय ना? जीवापर्यंत परमेश्वर आपुला संबंध देती. जोपर्यंत ज्ञान होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला परमेश्वर संबंध देतात, तुम्हाला संपर्कात ठेवतात. एकदा ज्ञान दिलं तुम्ही गमावलं की संपला विषय. जोपर्यंत तुम्ही शाळेत येतात जातात तोपर्यंत तुमचं नाव त्या हजेरीत असतं. आणि एकदा का तुम्ही बंद केलं, शाळेत यायला तयार नाही, नाव काढून टाकतात. तसं तुमचं यादीतून नाव निघून जात. कोण होता, कुठला होता, कोणी ओळखत नाही. तसं तुम्ही या यादीमध्ये आहात. ज्ञान दिलं परमेश्वराने तर गमवू नका मित्रांनो. एका सृष्टीमध्ये एकदाच ज्ञान होतं. सृष्टी किती काळाची? अनंत युगे, अनंत काळाची आहे. इतका काळ गेल्यानंतर पुन्हा असा योग येईल आणि मग पुन्हा ज्ञान होईल. तोपर्यंत नाही, तोपर्यंत ज्ञानही होणार नाही. तुम्हाला फिरावं लागल, फिरावं लागल, फिरावं लागल. एका प्रेम संचरिती. मग असं ज्ञान दिलं, प्रेम दिलं, तर मग ज्ञानिया प्रेमियाने जर परमेश्वराचं ऐकलं आणि केलं, अनुसरला, तर परमेश्वर त्याला काय देतात? संबंध देती, पुन्हा संबंध देती, तयाचा उद्धार करीती. जे न अनुसरती ते सृष्टी शून्य होती. ते सृष्टी शून्य झाले. कामाला आले हे आणि मेले, काम करून करून तमात जाणार. तिथं एक सृष्टी राहणार, पण तेच तमात कधी जातात त्याला खूप वेळ आहे. तोपर्यंत इथं भोग भोगायचे, नरकात जायचंय. असा प्रकार. तमात महासंहारी नंतर खूप अवघड आहे.
तमातच होतो आपण, तमातून काढलं देवाने, झोपीत होतो आपण, जागी केलं देवाने. देवाला वाटलं याला आनंद देऊ, पण हे देवाला देवच म्हणा ना, बापाला बापच म्हणे ना, कोणीही बाप म्हणायला लागलं. अरे बाप एकच असतो येड्या, कोणी जर बाप झालं तर काय अर्थ राहील का जीवनाचा? एका बापाकडून काय एकच मुलगा होईल ना? असं आहे जीवाचं. बापाला सोडून कोणाला बाप म्हणायला लागलं, कळच नाही आला कोणी आपला बाप. आपुला तो देव एक करून घ्यावा, कोणी सोडविना एका श्री चक्रपाणी वांचोनी. तो आपला बाप आहे श्री चक्रधर भगवान. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, आहे ना? बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. सगळं काय आहे आपल्यावर? कृष्ण आहे, श्रीकृष्ण आहे. हे सगळे सुखाचे सोय रे. 10 दिवस फक्त आता पुढच्या गावाला चला माझ्यासोबत, बघा तुम्ही ते येऊ देता का? सुखाचे सोय रे. गेली ना पुन्हा यायचं नाही मग आपल्याला. सुखाची सोय रे. सगळे कामाचे भुकेले सगळे. जो पैसा आणतो का त्याची पत्नी लगे दररोज उभा राहते. मै धनी येतील, बॅग घेऊनच येतात. आणा इकडे, बसा लवकर, पाठव, गरम गरम वाढते, आहे ना? त्याला गरम व्यवस्थित बॅग भरून कपाटात ठेवले ना. आणि त्याचं कमवणं बंद होऊ द्या, मात्र खर्चच करायला ना म्हणे आता. जरा चिकाटीनं राहावं, खर्च करू नये. काही दुष्काळ पडला, काही झालं तर. आता गरम नाही, शिळी. सकाळी कोरकेच खावा लागतात म्हणे. आणि आधी तर बाबा काय पराठेन, काय फुलकेन, काय थाट होता याचा. का तेव्हा माल होता त्याचा. आता माल नाही, ताल नाही, बास आता बेहाल झालाय. कोणी विचाराना तरी तिथंच यांना घेतो. खरं ना? खूप अवघड आहे. त्याला वाटतं आता विचारतील, मग विचारतील. कोणी विचारत नाही, वर गेल्यावर विचारत नाही कोणी. लटकच पाहुण्यात एकटा गळा काढतात, आमचे दादा. सुनबाई तो म्हणते, बरं झालं गेला, लय ताप होता मला. असा प्रकार. मग परमेश्वराच्या ज्ञान पर्यंत आपला संबंध देते. प्रत्येकाला ज्ञान देतात. आणि मग जे ज्ञानाप्रमाणे वागतात, जे प्रेमाप्रमाणे वागतात, त्याला पुन्हा संबंध देऊन टाकतात, त्याचा उद्धार करतात. परमेश्वर एक ज्ञान साधनानेच भक्ताचं, ज्ञानियाचं मुंचन करतात काय? परमेश्वर जीवाला फक्त ज्ञान देऊनच उद्धारतात काय? एका प्रेम संचरती. इथून पुढे प्रेम भक्त सरळा चालू होतोय. 2 साधनाने परमेश्वर जीवाचा उद्धार करतात, एक ज्ञानाने आणि एक प्रेमाने. चौकळीकेचं प्रेम आणि ज्ञान म्हणजे बोध. आता भक्त असतील म्हणाले, भक्त योगी नुरे. तुम्ही भक्त नाहीये, तुम्ही फक्त उरेले. ज्ञानी आहेत म्हणून, नाही तर उरले नसते, भक्त असते तर. भक्त देवाबिगर राहूच शकत नाही, त्याला भक्त असं म्हणतात. तुम्ही भक्त आहे का? सोमवारी इकडं, मंगळवारी तिकडं, गुरुवारी तिकडं. किती देव झाले हे? असे वारं बदलतात, असे देव बदलतात. तुम्ही नाही, तुम्ही भक्त कुठे आहे? काही काळात माणसं बदलायला लागतील लोक. आता 2-2, 3-3 बदलायला लागले.
पण पुढे पुढे 4-4, 5-5, 50-50 आणि किती बदलतील आणि पुढे पुढे काहीच राहणार नाही, लग्न नाही, काहीच नाही. कुत्री आणि मांजर जिकडे पळावं वाटलं तिकडे पळावं लागलं. अशी गत होऊन जाईल तुमच्या कुत्र्या मांजरासारखी. असा प्रकार आहे. मग परमेश्वर प्रेम साधन देऊन सुद्धा जीवाचा उद्धार करतात. एक प्रेम संचरिती. अधिकारी जीवांना पूर्वभजन घडवतात. पूर्वभजन म्हणजे प्रेमाप्रती साधन. पूर्व म्हणजे परमेश्वराला जेवण दिल्यानंतर निर्हेतुक तुम्हाला प्रेम साधन निष्पन्न होतं. आणि एकदा का तुम्हाला प्रेम साधन झालं की तुमचा उद्धार झाला. आजपर्यंत आपण प्रेम साधन नाही जोडलं. आजपर्यंत आपण पोटातलं काढून संतांना खाऊ घातलं, गुरुला खाऊ घातलं नाही ना. मग त्यालाच प्रेम होतं जो स्वतः निर्वाण प्रायश्चित घेतो आणि आपल्याला स्वतःच पोटाकडनं बघून संत ऋषी मुनी यांच्याकडे बघतो आणि त्यांना सगळं देऊन टाकतो. त्याला प्रेम होतो. त्याला परनिष्ठ विधी म्हणतात. एखाद्या मार्गावर दुष्काळ पडलेला आहे आणि दुष्काळी भजन जर घडलं, त्यांनी जर दान दिलं, गहू म्हणा, ज्वारी म्हणा, जे काय असेल ते, आणि त्यांना खायलाच नव्हतं, ज्यांनी दिलं त्याला प्रेम विधी घडला. मायापूर भजन प्रेमापती साधन. अहो मागितल्यावर लोक देत नाही आणि तुम्ही दुष्काळात नेऊन घालताना काय अशा 72च्या काळामध्ये 1-2 गोण्या मार्गामध्ये, आम्हालाच खायला नाही म्हण बाबा, होय तिकडं दिलं काढून सांगितलं गुरु शिष्याची कथा. आणि तशाच वेळेस गुरुची संताची आठवणी पुरवावं लागते, तेव्हा पूर्वभजन घडत असतं. आणि ते असं नाही घडत, त्याची प्रतिकारणता वाढत असते. नामधारक, उपदेशी, वासने, मग संत, मग महंत, मग अधिकरण यांना जीव घालून घालून परमेश्वरापर्यंत प्रतिकारणता जात असते. यांना या संतांना कधी जेवूच घातलं नाही, कधी अन्नदान दिलं नाही, तर तू परमेश्वराजवळ तुला कोण खायला द्यावलं? तिकडच खाऊ घाल लग्नामध्ये तुझ्या पाहुण्या राहुण्यांना. तर अजून 2-4 पदार्थ कर. त्यालाच प्रेम होतं जो क्रिया करत राहतो. भजन रूप क्रिया म्हणतात त्याला, अन्नदान म्हणतात. जरी नाही पूर्वभजन घडलं ना तर परमेश्वराने त्या भजनामुळे त्याने तो स्वीकारतो परमेश्वर आणि त्याला नरकापासून वाचवतात. हे अन्नदान क्रिया संतुष्ट होतो माणूस जेवण केल्यानंतर, पोट भरतं माणसाचं. संतांच्या मुखी एक दानाही जर गेला ना तुमच्यावाला तर किती महत्वाचं आहे. बाबळीच्या शेंगा देवाने ध्यानात ठेवल्या ना, ठेवले की नाही? लग्नात ते लोक पाहुणे रावणे म्हणून याला काय कमी आहे, याने अजून 2-4 पदार्थ करायला पाहिजे होते. ते तुम्हालाच बोलून जातात खाऊन पिऊन. असा प्रकार आहे मित्रांनो. एका प्रेम संचरिती. पूर्वभजन घडवतात त्याला आणि मग प्रेम साधन देतात. ज्या देही जोडलेला त्या देहात तो अधिकार बघून परमेश्वर त्याला प्रेम कळिका संचारतात. आणि एकदा का तुम्हाला ते प्रेम संचार झाला की तुमचा उद्धार होऊन जातो. आपल्याला अजून नाही झाला असं पूर्वजन, म्हणून इथं कलियुगात गटांगळ्या खाऊ राहिलो. अजून इतकी निर्वाण क्रिया केली का कोणी उदारपणाने? जो उदारपणाने क्रिया करतो ना, घ्या बाबा, तो उदार आहे, तो उदार होऊन जातो परमेश्वराने त्याला प्रेम देऊन टाकतो. आपण तर तिथंच करत असतो, नाही नाही नारळ नाही कमी पैशाचं घ्या, देवाला व्हायचंय, देवाचं उपरणं टोपी द्या, 2 रुपयाची टोपी 1 रुपयाची उपरणं.
खरंय ना, आहेराचं द्या म्हणे, आहेराचं. आहेराचं कळतं ना तुम्हाला? तुमच्या सुनाच्या इवायाने आईनं जर घेतलं ना आहेराचं, तिच्या सासूला तर ती काय म्हणते, मला साडी घेतली, नाटी घेतली तिच्या आईनं, इकडं आण ग ते, त्या लेकीला म्हणते, तिच्याकडे ते पोत्रा कर म्हणायला. अशा साड्या ना अशा नाट्या माझ्या इथं पोत्र्यासाठी आहेत. रख तिकडं, चालली घेऊन 1.5 पैशाची. खरंय ना, तिच्याच हाताने पोत्रा करायला लावते. मला नाटी घ्यायला लागली, मग नाटी पाहिली का किती रुपयाची, असा प्रकार आहे. एका प्रेम संचरिती. मग परमेश्वर एकाला प्रेम देतात आणि त्याप्रमाणे त्याचा उद्धार करतात. प्रेम बोलिये भक्ती बोलिये. मग तर प्रेम साधनाला प्रेम हेच नाव आहे काय? प्रेम बोलिजे भक्ती बोलिजे. प्रेम बोलिजे म्हणजे त्याला प्रेम असंही म्हणावं, भक्ती असंही म्हणावं. मग भक्ती कधी म्हणावं? नजरट झाल्यावर, पक्का झाल्यावर. प्रेम बोलिजे भक्ती बोलिजे. प्रेम साधन आहे ते, प्रेम साधन आहे. मग नंतर त्याला उत्तरावस्थात भक्ती बोलिजे. रुक्मिणी माता प्रेम बोलिजे. भीमकाच्या दरबारामध्ये वर्णन केलं श्रीकृष्ण महाराजांचं. केलं ना वर्णन? श्रीकृष्ण महाराज असे अगासुर बकासुर गोवर्धन पर्वत करांगुळीवर दिसायला तो इतका सुंदर. रुक्मिणी तिथं बसेल होती. रुक्मिया सोबत लग्न लावायचं होतं, यशोपाला सोबत लग्न लावायचं होतं. रुक्मिया सांगत होता याला द्यायची म्हणे, पण तिला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. तिनं नाव श्रीकृष्ण महाराजांचं ऐकलं. ऐशे ते श्रीकृष्ण भगवान रुक्मिणीशी वेद झाला प्रेम. वेद झाला, प्रेम झालं. आणि त्याच दिवशी पत्र लिखाण केलं. सुदेव ब्राह्मणाला सांगितलंय पत्र श्रीकृष्ण भगवंताला नेऊन द्या. सकाळपर्यंत तिथं पत्र गेलं पाहिजे. आणि सकाळी तिथं पत्र त्यांनी वाचलं. ते जर समजा सकाळपर्यंत इथं नाही आले तर मी राहणार नाही. पत्र पोहोचलं आणि वाचलं आणि विचारलं सुदेव ब्राह्मणाला, ज्या वेळेस तुम्ही निघाले त्यावेळेस रुक्मिणीची अवस्था कशी होती? हडपणीने पानाचा विडा दिदला, भडकणी जाळ निघाला. भडकन जाळ निघाला महाराज. श्रीकृष्ण महाराज म्हणतात 9वी अवस्था प्रगटलेली, 10वी अवस्था प्रगटलेली. तैसेची निघाले. त्याच क्षणी श्रीकृष्ण भगवान निघाले. कोणालाच सांगितलं नाही, बलराम राजाला नाही, कोणालाच नाही. सकाळी बलराम राजा आले राजवाड्यात, बघतात कृष्णा कृष्णा कुठे गेले, कुठे गेले, कुठे गेले, काहीच माहिती नाही. रुक्मिणीला घेण्यासाठी अमरावती माता खिडकी माहिती तुम्हाला, कौंडण्यपूर, तिथं पोहोचले. तिथं पोहोचले, बस रथ खाली उभा केला. रुक्मिणी वरती आहे. रुक्मिणी बस उडी मारायची की सुदेवाने तुला पडतान मरतान. तिनं विचार सुद्धा केला की इतक्यावरून उडी मारल्यावर रथावर मी जिवंत राहीन की नाही.
तिला जिवंत राहायची गरज नाही, फक्त श्रीकृष्ण महाराज तिला पाहिजे. ती स्वतःचा विचारही करत नाही मला कुठं लागन का, काही होईल का, काहीच नाही. आणि मग महादाईचा म्हणती महाराज जर उडी मारली असतं तर काय झालं असतं. देवा फक्त भेटी, त्याच क्षणी भेट झाली असती, पण इतका विलंब झाला. आणि मग तिला नाटक करावं लागलं, परिगळ भरावं लागलं, आणि मी देवतेला जाते असं म्हणावं लागलं, गणपतीच्या मंदिरात जाते असं म्हणावं लागलं. दाशासोबत दिल्या रुक्मिणीने त्या ठिकाणी नजर ठेवायला लावली, पण ध्यान ठेवा इकडे जाईल, शिशुपालासोबत लग्न करायचे. झाला ना विलंब. दुसऱ्याने आपल्याला धरलं ना की आपल्याला विलंब होतो. म्हणून जो धरतो ना त्याचा विचार नका करू, जो धर्माने धरतो ना त्याचा विचार करा. आता आपल्या नरकात ओढायला लागला, थांब जाऊ नको, माझ्यासोबत नरकाला चल. असे काही लोक, दोघं सगळेच मरतात, नरकात जातात. आणि जो चाललाय त्याला सपोर्ट कर, अरे मी नाही तर नाही तू चाललास ना, हे घे पैसे, जा देवाकडे, स्नान कर, वंदन कर, पदयात्रा कर, सगळं कर. जे कमी पडेल ते सांग, माझ्याकडनं तर होत नाही पण तू करतेस ना, खूप चांगलं आहे, मी करील पण बघेन. हे महत्वाचं आहे. देवा फक्त भेटी. आणि मग रुक्मिणी भक्त होऊन गेली. प्रेम बोलीजे भक्त बोलीजे, असं एक प्रेम साधन आहे, भक्ती साधन आहे. आणि म्हणून प्रेमाला भक्ती सुद्धा म्हटलेला आहे. प्रेम संचार मात्रे विकारू विकल्पू स्वभाव हे तिन्ही उच्छेदोनी जाती. असं प्रेम संचार केल्यानंतर त्या भक्ताला काय निष्पन्न होते, किंवा असं प्रेम साधन दिल्यानंतर तत्संबंधे कार्य कोणते झाले. प्रेम संचार मात्रे विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदोनी जाते. प्रेमाचा संचार केला, प्रेम संचार मात्रे विकार भावना नाहीये तिथं, प्रेम आहे, आवडी आहे, मला श्रीकृष्ण पाहिजे, विकार नाही. इथलं प्रेम कसं माहितीये का, विकार. तीनदा फोटो बघतात, बायोडेटा बघू दे मला कसं आहे. आता तो डेटा पाठवतात व्हॉट्सअपला, बघून घ्या. उंची व्यवस्थित नसेल, दिसायला व्यवस्थित नसेल, शिकण्यात कमी असेल, कशात तरी हुकलेला आहे, ओढून टाकतो डेटा. बघितला म्हणा आम्ही फोन करतो आम्ही. पूर्वीच्या काळात पोरी बघायला जावं लागायचं तर ठेपा द्यावा लागायचा. हे ठेपे द्यायचे पोरीवाले. काय हो पाहुणे ठेपा दिला तुमच्याकडे, देतो म्हणे शनिवारी. दिला का मग पुन्हा बघतो, पुढच्या शनिवारी देतो म्हणे, पुढच्या ते म्हणते ठेपा काही देत नाही का नाही. खरंय ना. ठेपा योस तर मुलीच्या बापाला इतकं बघावं लागायचं, त्यांच्याकडे इतकं पुढे करावं लागायचं, विचारू नका. त्यांचं पाय धुवून पाणी प्यावं लागायचं. आता म्हणलं तुम्हाला सगळ्याचे दिवस येतात. आता पोरांचे बाप पोरींच्या घरी, आपली पोरगी द्या ना, नाही दिसायला चांगलं नाही, काही होत नाही, बघ ना 4-5 अजून पास नापास करत होतास ना, आता कर ना नापास, कळत तुला किंमत काय त्यांची. नापासचा प्रश्नच नाही, ही भेटाना. तर नापास काय करतो हा. आलेले दिवस यांचे प्रत्येकाचे दिवस येतात, म्हणून ध्यानात ठेवायचं. जसे दिवस येते ना तसं आपण राहायचं. मग असं प्रेम संचार केल्यानंतर काय होते, विकार उच्छेदून जातो, फक्त प्रेम राहते, मला देव पाहिजे. विकल्प
हा देव नव्हे तो देव होय हा विकल्प नासून जातो, बाजूला सरकतो. तो म्हणतच नाही की हा देव आहे, हाच देव आहे, श्री कृष्ण भगवानच देव आहे हेच म्हणणार तोच माझा पती आहे. नाही तर अनुसयाने म्हटलं असतं माझे हा पती तो पती, तर जमलं असतं का? तिला पतिव्रता म्हटलं असतं का? अनुसयाने कुंकुम हे लावलं ना तर दिवस उगत नाही. सोपं नाही एवढं, पतिव्रता धर्म आहे तो. म्हणून तर ब्रह्मा विष्णू महेशच्या पत्न्या जळायच्या तिच्यावर. किती मान आहे म्हणे हिला, आणि कशातच काही नाही म्हणे, दिसायला चांगलं नाही, कशातच काही नाही, घालायला काही नाही, सोनं नाही नाणं नाही, आणि काय तर म्हणे नुसते आपलं घालून राहते काहीतरी. आता ऋषीची पत्नी कशी राहणार? ऋषी सारखीच राहणार ना, साध्वी सारखी. तरी किती मान आहे. पतिव्रतेला मान आहे मित्रांनो. एक पती एक देव त्याला मान आहे, आणि त्याचाच उद्धार आहे, कोणाचाही नाही. असा प्रकार आहे. प्रेम संचार मात्रे विकार विकल्प. विकल्प त्याचा उच्छेदून जातो, म्हणजे तो म्हणतच नाही दुसऱ्याला देव. आणि जो दुसऱ्या देवाकडे जातो त्याला विकल्प दोष घडतो. त्याचं 3 सृष्ट्या देव तोंडही बघत नाही, त्याचं काळं तोंड होऊन जात. नुसतं वानराने तोंड मागे बघितलं ना करून काळं झालं की नाही. सांगितलं होतं ना मागे वळून बघू नका. अजून दिसतात ना तुम्हाला, झालं काळं तोंड. मागं वळून बघायचं नाही. एकदा देवाचं झालं ना बस. घेतला ना एकदा आपण नाम मंत्र, घेतले एकदा गाठी, लावला ना एकदा लगाम, बस त्या देवाचे येतात, त्याच्या व्यतिरिक्त नाही. विकार विकल्प स्वभाव. स्वभाव सुद्धा उच्छेदून जातात. त्या भक्ताला खावा सुद्धा लागत नाही. खाणं सुद्धा नाही त्याच्याकडे. भय नाही त्याला, शीत नाही त्याला, थंडी वाजत नाही त्याला, ऊन लागत नाही त्याला. उच्छेदोनी जाते. भक्ताला कपडे घालायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. असा आहे तो भक्त. आणि म्हणून तो खरा भक्त आहे ना, तो काय करत असतो? कोपीन धारण करावे. कोपीनं धारण करून कोणा एका झाडाखाली आपलं देव शेपून टाकतो, त्या देवाचं चिंतन करतो. आपण तर नुसते देवाचे कपडे घाला ना, चालले देव प्राप्त करायला. तुला खायचं ज्ञान झालं का रे? पत्रवळी तसं ठेवतोस. ब्रह्मविद्या कधी होईल तुला? त्यामुळे आधी खायचं शिका, तेव्हा ब्रह्मविद्या होईल. नाही तर दुपारच्या पंक्तीत बघा कोणाला झालंय खायचं ज्ञान, लगेच कळतं तुम्हाला. किती घ्यायचं आणि किती खायचं याचं ज्ञान नाही झालं अजून. ही ब्रह्मविद्या का साधी सुधी वाटली काय तुम्हाला? की त्याच्याच हृदयामध्ये जाते, त्याचं हृदय स्वच्छ आहे, त्याची पत्रवळी स्वच्छ आहे, तो स्वच्छ आहे, त्याचं पोटही स्वच्छ आहे, त्याचं मनही स्वच्छ आहे. आणि म्हणून आमचे लोक बघा पात्र धुवून देतात. हे की नाही? ज्यांना काहीच कळणार त्यांना आम्ही काय करणार? आम्ही थोडंच गुप्त घेले सगळ्यांचं. तू जसा करशील ना तसा भरशील. प्रेम संचार मात्र विकार विकल्प स्वभाव ये तिन्ही उच्छेदून जाते. उच्छेदून जातात त्याच्यावाले सगळे स्वभाव वगैरे सगळं. शीत उष्ण भय निद्रा है ना, तहान भूक सगळी हरपून जाते त्याची. असं आहे भक्ताचं. भक्ताचे सकळही सन्निधान चरित्रार्थू होय. प्रेमाचा हाच एक विशेष आहे काय? भक्ताचा हाच एक विशेष आहे काय? प्रेम भक्ताचे सकळही सन्निधानी चरितार्थ होय. भक्ताचे
जो प्रेम संचारी भक्त आहे त्याचे सन्निधानातच चरितार्थ होते. सन्निधानातच चरितार्थ होते म्हणजे परमेश्वराजवळच राहून त्याचं साधन चरित होऊन जाते. साध्याचा लेप लागत जातो. आपल्या इकडं तिकडं फिरावं लागत. कधी आटण, कधी विजन, कधी भिक्षा, कधी भोजन, कधी प्रसाद सेवा, कधी निद्रा है ना, संग सांगात भेटी शुश्रूषा हे सगळं करावं लागतं आपल्याला. आटा पिटा देऊन करावं लागतं. नाही केलं तर उद्धार होणार नाही. असं आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर म्हणले हे नाही करणार मी, ते नाही करणार मी, तर तो उद्धार ठरलाच नाही, होणारच नाही. ही नवीन गतीची नाही. नाही नाही तिकडं काय जायचं, नाही नाही त्या आश्रमात काय जायचं, त्यांचं काय खरंय. ही नवीन गतीची नाही. असं जर बघायला लागला तर कोण चांगलं आहे? तू चांगला आहे काय? सगळे चांगले, मी चांगला नाही. अरे एवढं मोठं सद्ब्रह्म असून सुद्धा काय म्हणत, वडील असून सुद्धा काय म्हणत, नाही म्हणत. ते दुसऱ्याला मान देतं. माझी काय योग्यता आहे? तुमची योग्यता आहे. आणि हे म्हणतं मला पाहन पान फुलवान सगळं मला आनंद त्याला देऊ नका, मलाच द्या. अरे ती मला कोण देत नसतं. जे भेटतं ना ते देवाच्या कृपेनं भेटत असतं, परमेश्वराच्या कृपेनं भेटत असतं, करत असतं, म्हणल्यावर नाही. तो ईश्वराचा राजकुमार आहे. राजकुमाराच्या अवतीभोवती लोक असणारच आहेत, काय शंका आहे. भक्ताची श्रीमूर्तीवरी साध्य साधन ऐसी प्रतीती. भक्ताचे सकळ ही सन्निधानी चरितार्थ होय. पूर्ण साधन चरितार्थ होतं भक्ताचं सन्निधानामध्ये. तसं ज्ञानियाचं नाही. ज्ञानियाला चरित करायला जावं लागतं, सन्निधानात जावं लागतं. सांगितलं तुम्हाला 11 विधीचं अनुष्ठान करावं लागतं. नाही केलं तर होणार नाही. हे नवीन गतीच नाही मित्रांनो. तुम्ही काही करा, अनुसरल्या वांचून देवच नाही. आणि 11 विधी केल्याशिवाय जमतच नाही. इथं 11 विधी घडतात. अटन म्हणजे भिक्षा करायला 2 पावलं चालवावं लागतं की नाही. आणि चाललं की अटन आणि भिक्षा मागितली भिक्षा विधी. विजन म्हणजे लोकांना सोडून थोडस आपण बसतो की नाही, श्रवण करतो किंवा चिंतन करतो किंवा स्मरण करतो. आणि जेवण करतो की नाही आपण, इथं करतो ना. जेवण सुद्धा विधी आहे. बाबा जेवायला नसल्यावर पंक्तीवाल्याची कशी लाल होती बघा तुम्ही. मयाच पंक्तीत जायचं होतं काय, आणि कोण नेलं बाबाला? तो तसाच आहे, त्याला आल्यावर दाखवतो. बाबाला घेऊन जातो खरंय ना. भोजन सुद्धा विधी आहे. प्रसाद सेवा रोज देवपूजा करतो की नाही आपण, हा पण विधी आहे. स्मरण हा पण विधी आहे. झोपणे, बाबा झोपतो की नाही, झोपायला सांगितलं देवाने, टेन्शन नका घेऊ. झोपणे पण विधी. तुम्ही दुपारी भाकरी खाल्ले, भाकर खाऊ देत नाही, उठा उठा लागा पातीला. झोपायचं तर लांबच राहिलं. खरंय ना. संग संग करावं लागतं. आपलं कोणासोबत तरी राहावं लागतं, शिकावं लागतं. सांगात म्हणजे बहुताचा. पदयात्रात जावं लागतं, मार्गात जावं लागतं, सांगात करावं लागतं. भेटायला जावं लागतं. मी बाबाला भेटून येते, दंडोत करून येते, है ना. भेट घ्यावं लागते. शुश्रूषा, एखादा बिमार पडत त्याची शुश्रूषा केली पाहिजे. सगळं शीतपथ्य त्याला दिलं पाहिजे, हे की नाही. आजकाल लोक काय म्हणतात, कोण्या मार्गात करत नाही बाबा. तू उठला की घरी जातो, तू काय करायचं रे.
दर 15 दिवसाला लेकीला नेऊन देतो, लेकाला नेऊन देतो, इकडे सगळे सुडे शिडे सगळे जमा करतो आणि तुझी सेवा करायची काय म्हातारपणी बाबानी? अरे 90 वर्ष घासलास ना त्या लेकासाठी आणि पुन्हा अजून 10 वर्ष देवाकडे उरले सुरले द्यायला लागला तर पुन्हा इकडे तिकडे नेऊन द्यायला लागला आणि पुन्हा म्हणतो मार्गात काही खरं नाही. मार्गाला धरून राहिलास का रे? जसं गोचिड्याला धरलं ना, गोचिड्याने धरलं त्या हाडकाला, तसं धरलंस का तू मार्गाला? अरे चालला मार्गाला नावं ठेवायला. 90 वर्ष धरलंस ना तिथं, सोडस का? कमसे कम 9-10 वर्ष तर नीट राही ना मार्गात. कसं तुझी सेवा करत नाही? 15 दिवसाला घरी चक्कर मारतो. हा वाटवळा आहे. याची सेवा करून लभे, याची सेवा करू सुद्धा नाही, आपला वेळ याच्यात घालू नये. स्पष्ट सांगितलं. वाहत वाटोळ्याची सेवा करून लभे. कारण आपला इतका महत्वाचा वेळ, बाबांनी सांगितलं ना, इतका महत्वाचा वेळ तुम्हाला दिला आहे बाबा. नामस्मरण चिंतन करण्याचा वेळ आपण असं कोणालाही द्यायचा का आपल्याला? असे काही वाहत वाटोळे येतं. वारा आलं की उडत, वारा गेलं की टेकत, काही खरं नाही म्हणे तिकडं. मग इकडं खरंय का तिकडं खरंय बघायला लागतं, नुसतं शोधत राहतात. मग वाहत वाटोळे नका हो. एकदा अनुसरलं ना, माग सरकायचं नाही, जे होईल ते होईल. आणि थोडस जरा गुडघे गिडगे जवळ बरे येतं वरगच या. उठता येईना बाजावर म्हणते बाबा मी येऊ का? घरचे करा ना काय? आता समजलं काय बाबाने सांगितलं तुला? अरे 56च्या आधीच सांगू राहिलाय ना, निघणं जरा 10-12 वर्ष मार्ग जोड ना. अरे तुला खाली टेकू देत नाही ना ते सेवा करतात ना, ते करायलाच सांगितले ना. शुश्रूषा त्याची करतात ना हो, पण उगाच लोक नावं ठेवतात. काही खरं नाही, तूच खरं नाही म्हणून त्यांचं खरं नाही. खऱ्याला खरं आहे आणि खोट्याला खोट आहे, स्पष्ट आहे. कोण्या मार्गाची निंदा करत जाऊ नका. कोण करत नाही त्या घरचे 90 वर्ष घासून सुद्धा करत नाही आणि लगेच तू 9-10 दिवस राहिला कीच करावं करते तू यावलं. कोणता फायदा येतो यावला त्याच्यापासून? तिथं आला आणि तिथं राहिला, कोणता फायदा आहे का? सोन्याचा अंगठी तू काय रोज येते बाबाला? तू कोणता फायदा आहे? अरे तो बाबा तुला शिकवतो, बसवतो, उठवतो, सगळं देतो, घेतो. अजून काय द्यायचंय? काहीच संबंध नाही. शेती कोणाला दिलीस तू? घर कोणाला दिलं बांधून? दिलं का बाबाला काही? दिलं का मार्गात काही? एखादी एकर शेती दान दिली कोणी मार्गाला? 10-10 एकर शेती पोरांना आणि बाबावर बोट ठेवतो. काही खरं नाही म्हणे. आता कोण सांभाळत नाही. तुझे घरचे सांभाळू राहिले नाही. आणि म्हणून जोर करता येते ना 56च्या आधी तेव्हाच निघ. नंतर निघू नाही का? नंतरही निघ. तरी आमचे बाबा लोक म्हणतात काही हरकत नाहीये, सांभाळतो आम्ही तुला. तरी सांभाळायला बसले. घरच्या म्हणजे बरी झाली गेली पुढा. बाबा चांगलं सांभाळा आमच्या आईला. बरोबर, काही लागलं फोन करा. फोन आला की म्हणतो उचलू नको, काही मागायचं होय बाबा. बाबा चार्जिंगला फोन लावला होता, काय सांगावं तुम्हाला, आहे की नाही? बाबाचं तिकडं होऊन गेलं. आता इतकं मात्र माहिती बाबा काय आता मागत नाही. असा प्रकार आहे. सुधरा जरा मित्रांनो, परमेश्वरला ओरीसुरी आयुष्य तरी देऊन टाका. कोणाकडे बोट करण्यापेक्षा आपल्याकडे किती बोट झाले याचा विचार करा. आपण दोषी आहेत ना मित्रांनो, कशाला दुसऱ्याकडे बोट करतात? विकार विकल्प शून्य शून्य करायला सांगितलं. भक्ताची श्रीमूर्तीवरील साध्य साधन ऐशी प्रतीती. भक्ताची श्रीमूर्तीवरील साध्य साधन ऐशी प्रतीती. प्राप्त प्रापक बोधू. भक्ताची प्रचिती देवावर कशी असते? हेच माझं साधन आणि हेच माझं साध्य आहे, अशी दृढ प्रचिती असते. कोणी जर कानात सांगितलं ना काही खरं नाही, सर बाजूला तिकडं
दुसऱ्याला सांग कोणाला, चालला इकडे सांगायला हे बाबाचं काही खरं नाही. तू खरंय खरं म्हणले, हे आपले लोक ऐकून घेतात. हो तसंच आहे, मला वाटतच होतं. ती त्याच्यातच ऐकून सुद्धा घेऊ नये. जर कोणी निंदा करत असेल, कोणी नाव बोट ठेवत असेल तर तिकडं सांग कोणाला, आम्हाला रिकाम पण नाही म्हणे. इकडं ऐकायला सुद्धा नाही सांगितलं. अशी प्रचिती पाहिजे माणसाची, दृढ निश्चय अशी भक्ताची आहे. कोणी काही म्हणलं तरी भक्त मात्र देवा बिगर राहू शकत नाही. तुम्ही तर एखाद्या निष्ठ तुम्हाला फुकलं ना कानामध्ये, सगळं सोडून जायचे होय. काय खरं आहे म्हणे यांचं. फुकलं की जसं परड फुकत फुकतो ना आपल्याला, पांढरं शिपीत होऊन जातो आपण. फुकलं की परड माहिती ना तुम्हाला, परडच फुकित का? तसं फुकलं की सगळे पांढरे होऊन जातात. अरे एखाद्याने सांगावं ना, आपण पांढरं शिपीत पाडावं काय? आपलं आपण करावं. तो भक्तच नाही, तो फुक्या भक्तय, फक्त कान फुक्या. याचं ऐकन, त्याचं ऐकन, त्याचं ऐकन, तिकडं फिरण, तिकडंच मरण, आणि तिकडं नरकाला जाईन. तुम्हाला येऊ देणार नाही तो इकडं, त्यात तुम्हाला नरकाला घेऊन जाईल. येऊन जाऊन उठलं की निंदा, येऊन जाऊन उठलं की निंदा, निंदा निंदा. सरा कुंदाच त्याच्या आला. कुंद्यामध्ये येतं काही, किती सांगा त्याला ते ऐकणार नाही. पण अशा लोकांच्या नादी लागायचं नाही. खांद म्हणून कुंदा तो तिकडच, तो खांदल्याशिवाय नीट होत नाही कुंदा. म्हणून आपला देव धर्म करा मित्रांनो, कशात काय पडलेलं नाही. तुम्ही जर केलं ना, तुमच्यासाठी देव करणार. पण तसं करा, मारा ओळी रुक्मिणी सारखी, ठेवा तयारी तशी. तशी आहे का तुमची तयारी कृष्णासाठी? कृष्णासाठी नाहीये, याच्यासाठी आहे ना सैराट. हो अरे वा, तिकडं पळून जाता पण इकडे येतं का कोणी पळून देवाकडे? 5-6 महिने आपली तानातान करता गेली, ही झालं ती झालं, बघून घेऊ, असं करू तस करू, आणि लेकरू घेऊन आले की जाऊ द्या म्हणे, आपलीच लेकी. खरंय ना? देवासाठी कोण गेलं, आणि इकडे काही करत नाही, काहीच नाही. देव धर्म खायला लागले तरी लोक चप्पी करतात, आणि तिकडे एवढं मोठं पराक्रम एवढा मोठा केला तर काही नाही. विसरले 6 महिन्यात. आणि संन्यास घ्यायला आली, संन्यास कपडे घेणारे लोक नावं ठेवतील. अरे काय काय नाही, डोक्यात कचरा काढा पहिले. घरदार सोडायला नाही कुशा सुखासाठी, तसं देवासाठी त्याग महत्वाचा आहे मित्रांनो. त्याला प्रेम साधन होतं, त्याला ज्ञान होतं, तो उद्धारतो, कोणी उद्धारत नाही. अशा प्रकारे प्रेम साधन उद्धरणामध्ये देव सांगत आहे. त्याची प्रचिती कशी आहे, एकदम पक्की आहे. काही सांगा तुम्ही भक्ताला, तो कोणाचं ऐकून घेत नाही. त्याला भक्त म्हणतात. पण पदयात्रात गेली ना तर याचं त्याचं ऐकायचं नाही. नामस्मरण कर म्हणायचं त्याला. चालला सांगायला याचं त्याचं आम्हाला. नामस्मरण कर चुपचाप, माहिती आम्हाला सगळं. नाही त्याला जर तुम्ही हो हो केलं का, ते लगेच सांगायला लागलं. हो हो केलं, सगळं सांगायला लागलं. तुम्ही पापी ते पापी होऊन जाता. पण आपली गाठी हातात घेता, नामस्मरण करत जा, चिंतन करत जा. कोणाचं काय ऐकायचं नाही, आहे ना, देवाचं ऐकायचं. अशा प्रकारे हे प्रेम साधन परमेश्वर सांगत आहे. दंडवत हो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.